नाही, बदलापूरमध्ये मागच्या आठवड्यामध्ये 3 वेगळ्या वेगळ्या घटना झाल्या आणि त्यातल्या 2 घटना या अत्यंत काळजीच्या होत्या. एक घटना अत्यंत संतापजनक आहे. मुलींबरोबर शाळेमध्ये जी जाणारी मुलगी होती तिचा जो विनयभंग त्या ठिकाणी झाला, त्या संदर्भामध्ये मी पोलिसांकडनं माहिती घेतली. बस शाळेची होती का? कारण प्रत्येक ठिकाणी राज्य सरकारकडनं त्या ठिकाणी स्कूल बसेस कशा असाव्या याच्याबद्दलची नियमावली देण्यात आलेली आहे, परिपत्रक काढलेलं आहे आणि त्याचं पालन होणं हे अत्यंत गरजेचं आहे. माहिती अशी मिळाली की काही पालकांनी एकत्र येऊन एक बस हायर केली होती आणि ती बस त्या मुलींना नेत आणि आणत होती आणि त्याच्यामधल्या त्या हरामखोर ड्रायव्हरने एका मुलीचा त्या ठिकाणी विनयभंग केला. पोलिसांनी अर्थात काही तासांमध्ये त्याला अटक केलेली आहे. या घटनांची पुनरावृत्ती पुन्हा होऊ नये यासाठी खरं तर लोकसहभागामधून एखादी मुवमेंट या ठिकाणी चालू व्हायला पाहिजे अशी मी विनंती नगराध्यक्ष रुचिताताई आहेत त्यांच्याकडे मी केलेली आहे. कारण ही दुसऱ्यांदा झालेली घटना आहे. या घटना अत्यंत संवेदनशील आहे आणि म्हणून या शहरामधले बदलापूरकरांची मुलं ज्या शाळेमध्ये शिकतायत त्यांच्यामध्ये ती सुरक्षित घरी गेली पाहिजेत, सुरक्षित शाळेत आली पाहिजेत, त्यांना योग्य शिक्षण मिळालं पाहिजे. यासाठीची भूमिका काय असावी यासाठीची एक लोक चळवळ सुद्धा त्या ठिकाणी लोक सहभागातून होणं गरजेचं आहे आणि नगराध्यक्षताई नक्कीच ते करतील असा मला विश्वास आहे. दुसरी घटना जी बघितली ती खरं तर महाराष्ट्राला हादरवून टाकणारी अशी घटना आहे. अशा पद्धतीने कुठल्या स्त्रियांच्या गर्भातून बीजांड काढणं, त्याचा व्यवसाय करणं हे आपल्या बुद्धीच्या पलीकडचं गोष्टी आहेत, कधी ऐकल्याच नव्हत्या. त्यामुळे बदलापूरच्या पोलिसांचं मी या ठिकाणी कौतुक करीन, अभिनंदन करीन की त्यांना एक कुठली तरी काहीतरी सुराग लागला असेल आणि त्यातून ते हळूहळू हळूहळू आजपर्यंत 5 आरोपी त्यांनी अटक केलेले आहेत. अजून काम थांबलेलं नाहीये. पोलिसांचं म्हणणं आहे की आम्ही अजून याच्यामध्ये काम करतोय, अजून जी काही आम्हाला माहिती मिळते त्या अनुषंगाने आम्ही अजून काम करतोय. त्यामुळे मला माहित नाही की येणाऱ्या दिवसामध्ये अशा पद्धतीने किती महिलांना, आता या महिला कोण आहेत? या गरीब महिला आहेत, या गरजू महिला आहेत. त्यांच्या गरिबीचा गैरफायदा घेत त्यांच्या शरीराचं बाजारीकरण करण्यात आलंय आणि ही अत्यंत भयानक हादरवून टाकणारी घटना आहे. आज ज्या वेळेला मला वाटतं एक 6-7 दिवसांपूर्वी ही बातमी जेव्हा पहिल्यांदा आली आणि बेकायदा बिजांडांची विक्री हे जेव्हा हेडिंग आम्ही वाचलं त्याच वेळेला म्हटलं हे काय आहे? क्राईमचं स्वरूप कसं बदलत चाललंय बघा, ज्याचा आपण कधी विचारही केला नाही त्या घटना आज त्या ठिकाणी घडतायत. आणि म्हणून मला असं वाटतंय की हे प्रकरण जे आहे ते फक्त बदलापूर, ठाणे, उल्हासनगर इथपर्यंत मर्यादित नसावं. किंबहुना मी हे म्हणेन हे महाराष्ट्रापुरतीही मर्यादित नसावं. हे अशा पद्धतीचा ही काय बेकायदा बिजांड विक्रीचं जे काही काम चाललेलं आहे ते देशभरात चाललेलं असावं याची शक्यता नाकारता येत नाही. आणि त्याला कुठून तरी हे पहिल्यांदा कळलं, त्याची सुरुवात मात्र बदलापूर पासून झाली आहे आणि बदलापूरच्या पोलिसांनी त्याची पाळंमुळं खाण्याला सुरुवात केली आहे. त्यामुळे येणाऱ्या दिवसामध्ये आतापर्यंत 5 जे आहेत ते अटक झालेले आहेत. बाकी पोलिसांचा तपास चालू आहे. आपणही काही फार त्यांना विचारू नये आणि त्यांनी आम्हाला काय सांगितलं पाहिजे सगळं अशी आमची अपेक्षाही नाहीये. फक्त हे जे काही या ठिकाणी चाललेलं आहे याला मुळासकट उपटून फेकणं ही मात्र काळाची गरज आहे आणि ते निश्चितपणे महाराष्ट्राचे पोलीस, ठाण्याचे पोलीस, बदलापूरचे पोलीस करतील, मुंबईचे पोलीसही करतील याचा मला पूर्ण विश्वास आहे. तिसरी घटना जी झाली ती अत्यंत संतापजनक अशी घटना आहे. म्हणजे प्रभू श्रीरामाचा ज्या पद्धतीने त्या ठिकाणी उल्लेख झाला हा अत्यंत मोठा असा आघात आहे आणि तो सहन केला जाणार नाही. हा आमच्या संस्कृतीवर घालाय. कोणीही असू दे, कुठल्याही पक्षाचा असू दे, पार आमच्या पक्षाचा असू दे, आम्ही हे अजिबात खपवून घेणार नाही. मला काल संध्याकाळी ही बातमी कळाली, तोपर्यंत मला माहिती नव्हतं की काय झालंय आणि मी त्यामध्ये म्हटलंय की जर अटक केली नसेल तर अटक करा. परंतु मी आता पोलिसांना विचारलं आणि मला नंतर 2 तासांनी कळलं की मुलीची आई मुलीला इथं घेऊन आली होती आणि त्यानंतर पोलिसांनी अरेस्ट केली अशी माहिती मला त्या ठिकाणी मिळाली. बघा, भारतीय जनता पार्टी ही असल्या गोष्टी कधीही खपवून घेणार नाही. कोणीतरी बातम्या चालवल्या, चित्रा वाघ आणि त्यांच्या हस्ते त्या मुलीच्या आईला पत्र देण्यात आलं
मी इथे आले होते नगरपालिकेच्या निवडणुकींसाठी, बरोबर ना रुचिता? हो. आणि त्यावेळेला मला सांगितलं की आम्ही काही नवीन नियुक्त्या केल्या आहेत, तुम्ही आलात तर तुमच्या हस्ते तुम्ही त्या महिलांना द्या, आणि म्हणून मी दिलं. एवढाच तो माझा संबंध होता. माझ्या संबंधित जरी कोणी व्यक्ती असता, कोणी नातेवाईक असता, तरी सुद्धा आम्ही त्यांना सोडलं नसतं. पोलिसांनी कारवाई केलेली आहे. अशा गोष्टींना अजिबात थारा नाही. हे 3 प्रकरणं होती ज्याच्यासाठी मी आज या ठिकाणी आले होते, आणि या सगळ्या गोष्टींबद्दल पोलिसांकडनं जी काही माहिती मिळणं अपेक्षित होतं, जे काही जुजबी त्यांनी मला सांगितलं की काय चाललंय आणि आम्ही काय काय करतोय, त्याची माहिती त्यांनी आम्हाला दिली आहे. मात्र एक गोष्ट नक्की आहे की बदलापूरमध्ये शाळा विद्यार्थी हा अतिशय सेन्सिटिव्ह विषय आहे. ही दुसरी घटना झालेली आहे, ती होऊ नये याच्यासाठी बदलापूर नगरपालिकेने अत्यंत महत्त्वाचा इनिशिएटिव्ह घेणं गरजेचं आहे. आपल्या शहरातल्या मुलांची काळजी आपण घेतली पाहिजे, आणि त्यासाठी याच्यामध्ये लोकसहभागातून आपल्याला आणखीन काय करता येईल, काय नियमावली बनवता येईल का, मग त्यामध्ये सगळ्या ऑथॉरिटींना बोलवावं, पोलिसांना बोलावं, RTOला बोलवावं, इथले जे शिक्षण अधिकारी आहेत त्यांना बोलवावं, सगळ्यांना याच्यामध्ये इन्व्हॉल्व करून एक चांगल्या पद्धतीची पॉलिसी ही त्या ठिकाणी झाली पाहिजे. हे माझं मेन कन्सर्न आहे. आज या ठिकाणी येण्याचं, क्राईमच्या गोष्टी तर असतात, परंतु आपलं मुलं ही आपल्या देशाचं भवितव्य आहे, आणि ते सुरक्षित राहणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. यासाठी आज मी आले. मग काढून टाकलं तत्क्षणी मी तुम्हाला काय सांगितलं, मी माझ्या परिवारातलं, ती तर पदाधिकारी होती, माझ्याही परिवारामध्ये किंवा आमच्या भारतीय जनता पार्टीच्या कुठल्याही कार्यकर्ता स्वतः किंवा त्यांच्या परिवारामध्येही जर असा कोणी प्रकार केला असेल तर तो खपवून घेतला जाणार नाही, आणि त्यामुळे तत्क्षणी त्या ठिकाणी काढून टाकलेलं आहे. मुलगी जी आहे तिला पण अरेस्ट केलेलं आहे. अशा गोष्टींना, असल्या घाणेरड्या विकृतींना थारा महाराष्ट्रात दिला जाणार नाही. पण ताई, आपण जर बघितलं त्या मुलीला जामीन नाही झालं पाहिजे असं वकील संघटनेची मागणी नाही, मला माहिती नाहीये असं काही आहे किंवा नाही, हे मला माहित नाहीये. अजून मला पोलिसांकडनंही तशी काही माहिती मिळालेली नाहीये. आता कसं असतं की जेव्हा अशी घटना घडते, घटना वाईट आहे का, तर 100% संतापजनक आहे, 100% संतापजनक आहे, वाईट घटना आहे. पण लोक त्याच्यामध्ये आणखीन, जसं आता यांनी मला विचारलं की कोण वकीलपत्र घेणार आहे, नाही घेणार आहे, अशा पद्धतीच्या बऱ्याच गोष्टी येत असतात. आता खरं काय आणि खोटं काय फॅक्ट चेक केल्याशिवाय काहीतरी बोलणं म्हणजे तो बरोबर नाही. म्हणून मला वाटतं की आणखीन काही बोलण्यात अर्थ नाही. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क, आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.